मित्रांनो, खूप दिवसापासून मी एक विचित्र चक्रात अडकलो होतो. मनात एक प्रकारचं ओझं होतं आणि मी सतत काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस अचानक मला घरात कसली तरी कुणाची तरी चावल लागली. तसं पाहिलं तर घरात फक्त मी आणि माझी पत्नी सायली होतो. मी माझा लॅपटॉप तसाच सुरू ठेवून बाहेर गेलो. सगळीकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं. जेव्हा मी परत खोलीत आलो तेव्हा मी पाहिलं. ते पाहून मी थक्क झालो. सायली लॅपटॉपसमोर बसून काहीतरी पाहत होती आणि स्वतःच्या जीवनाचा अनुभव घेत होती. तिला त्या अवस्थेत पाहून माझ्या मनातही भावना दाटून आल्या. मी तिथेच थांबलो, पण तिला कळावे म्हणून मी खोकलण्याचं नाटक केलं. ती दचकली आणि लगेच तिथून निघून गेली. त्या क्षणी मला जाणीव झाली की सायलीला कदाचित काहीतरी वेगळ्या अनुभवाची, एका उत्कृष्ट आणि कणखर भावनेची गरज आहे. मी तिच्यासाठी कोणातरी अशा व्यक्तीचा शोध घेऊ लागलो जो तिला पूर्णपणे अनुभव देऊ शकेल. ऑनलाईन जगात खूप प्रयत्न केले, पण तिथे फक्त फसवणूक जास्त असते. दुसऱ्या दिवशी मी सिगरेट घेण्यासाठी घराबाहेर पडलो. रस्त्याने चालताना मनात तेच विचार सुरू होते. अचानक एक आवाज आला, ऐक बेटा, काहीतरी दे. मी मागे वळून पाहिलं. समोर एक धिप्पाड, काळा सावळा, अगदी एखाद्या पैलवानासारखा दिसणारा माणूस उभा होता. त्याला पाहताच माझ्या मनात विचार आला की ही व्यक्ती सायलीसाठी योग्य ठरेल. मी त्याला विचारलं, बाबा कुठे राहता? त्याने सांगितलं की तो जवळच एका झोपडीत एकटा राहतो. पुढच्या दिवशी मी पुन्हा तिथे गेलो. त्यावेळी मी त्याला 100 रुपये दिले आणि सिगरेट ऑफर केली. त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं, काय पाहिजे तुला? मी थोडा वेळ शांत राहिलो आणि मग मनातली इच्छा बोलून दाखवली. मला माझ्या पत्नीला एका कणखर आणि प्रभावशाली व्यक्तीकडून सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे. त्याने हसून आपली भावना दाखवली. ती पाहून माझे डोळे विस्फारले गेले. मी मनोमन खुश झालो, पण अडचण सायलीला तयार करण्याची होती. त्यावर त्याने एक मार्ग सांगितला. ठरवल्याप्रमाणे तो घरी आला. त्याने सायलीला काही अशा गोष्टी सांगितल्या ज्या मी त्याला आधी काही कळवल्या होत्या. सायलीला वाटलं की हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे. त्याने सायलीला सांगितलं की तुझ्या संसारातील संकटे दूर करण्यासाठी तुला अशुद्धी घालवावी लागेल. सायली गोंधळलेली होती. रात्री तिने मला विचारलं, अशुद्धी म्हणजे नक्की काय? मी तिला समजावलं की यासाठी तुला एका परक्या व्यक्तीसोबत सुंदर वेळेचा अनुभव घालवावा लागेल. सुरुवातीला तिने नकार दिला, पण माझ्यावरील संकटाच्या काळजीपोटी ती विचारात पडली. काही दिवस मी तिला जाणीवपूर्वक काही विशिष्ट व्हिडिओ दाखवले ज्यामुळे तिच्या मनातील ओढ वाढू लागली. शेवटी ती तयार झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्या व्यक्तीच्या झोपडीत गेलो. तिथे एक लहान खिडकी होती जिथून मी सगळं पाहू शकत होतो. सायली आत गेली आणि तो माणूस तिच्याशी गप्पा मारू लागला. हळूहळू त्याने सायलीच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घ्यायला सुरुवात केली. सायलीने कोणताही विरोध केला नाही, उलट ती अधिकच प्रभावित झाली. त्यांनी एकमेकांना पापी दिली. सायली आता पूर्णपणे त्या वातावरणात मिसळून गेली होती. ती स्वतःहून मोकळी झाली. जेव्हा समोरच्या व्यक्तीने आपली भावना मुक्त केली तेव्हा सायली थक्क झाली. ती प्रभावाने त्या भावनेला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागली. तिचं ते रूप पाहून मला आश्चर्य वाटलं. जी सायली माझ्यासमोर लाजत होती ती आज तिथे बिनधास्तपणे वागत आहे. त्या माणसाने सायलीच्या व्यक्तिमत्वाचा अनुभव घेता घेता आपल्या पिशवीतून एक पांढरं नैसर्गिक पेय काढलं आणि आपल्या भावनेवर टाकलं. सायलीने त्या पेयाचा आणि त्या भावनेचा एकत्र आस्वाद घेतला. वातावरणात एक वेगळीच धुंदी होती. त्याने चिलम पेटवली आणि सायलीलाही एक घोट प्यायला दिला. सायली आता पूर्णपणे एक वेगळ्या जगात होती. शेवटी त्याने सायलीला झोपवले आणि तिच्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. सायलीच्या मुखातून आनंदाचे आवाज येत होते. तो तिला पूर्णपणे सुंदर अनुभव देत होता. शेवटी त्याने माझ्याकडे पाहिलं आणि खुणेने विचारलं. मी होकार देताच त्याने सायलीच्या जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. जवळपास 2 तास सायली त्या झोपडीत होती. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ती पूर्णपणे थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. घरी आल्यावर तिने माझे खूप आभार मानले. पण त्या रात्री सायली शांत झोपलेली असताना मी तिच्याकडे पाहिलं. विचार करू लागलो. त्या रात्री सायली गाढ झोपली होती, पण माझ्या डोळ्यातून झोप उडालेली होती. तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान मला सुखावत होतं की डसत होतं हे मलाच कळत नव्हतं. झोपडीत जे काही घडलं ते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं, पण आता त्या दृश्याच्या आठवणी माझ्या मेंदूत एखाद्या विषयासारख्या पसरत होत्या. पुढचे काही दिवस सगळं कसं नॉर्मल वाटत होतं, पण ते नॉर्मल असणं हेच सर्वात मोठं भय होतं. सायली आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. ती तासनतास खिडकी बाहेर बघत राहायची. तिच्या वागण्यात एक शांतता आली होती. एके दिवशी ऑफिसमधून मी घरी लवकर आलो तर घर उघडच होतं. बेडरूममध्ये गेलो तर सायली तिथे नव्हती. बाथरूममध्ये पाण्याचा आवाज येत होता. मी विचारलं, सायली आलीस का? पण आतून काहीच उत्तर आलं नाही. मी दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला. तो उघडाच होता. सायली शावरखाली उभी होती, पण ती आंघोळ करत नव्हती. ती फक्त भिंतीकडे बघत उभी होती आणि तिच्या हातात एक जुना गंजलेला खिळा होता ज्याने ती आपल्या हातावर काहीतरी टोचवून घेत होती. सायली, हे काय करतेस? मी ओरडलो. तिने मान वळवली. तिच्या डोळ्यातलं ते तेज आता एका हिंसक चमकमध्ये बदललं होतं. ती हसली
एक असं हसू ज्याने माझ्या पाठीच्या कण्यावर शहारा आला. तो पुन्हा येणार आहे, ती फक्त इतकंच म्हणाली. त्या रात्री मला समजलं की मी ज्याला अनुभव समजत होतो तो प्रत्यक्षात एक भयानक सापळा होता. तो झोपडीतला एक माणूस ज्याला मी एक साधा फकीर किंवा पैलवान समजत होतो, तो नक्की कोण होता? मी पुन्हा त्या झोपडीकडे जायचं ठरवलं. सिगरेटच्या बहाण्याने मी तिथे पोहोचलो, पण तिथे गेल्यावर मला जे दिसलं त्याने माझे पाय जमिनीलाच खेळले. ती झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की तिथे गेल्या 2 वर्षापासून कोणीच राहत नाही, पण मी कालच इथे आलो होतो. मी ओरडून सांगितलं. एका म्हाताऱ्याने माझ्याकडे बघून मान हलवली. बेटा, या जागेला शाप आहे. इथे जो येतो तो आपलं मन इथेच सोडून जातो. माझं डोकं चक्रावून लागलं. मग मी ज्याला भेटलो होतो तो कोण होता? सायलीने ज्याच्यासोबत सुंदर अनुभव घालवला होता तो कोण होता? आणि जर ती झोपडी रिकामी होती तर मी खिडकीतून काय पाहिलं? घरी परतल्यावर सायलीने चहा बनवून समोर ठेवला. तिचा अवतार आता पूर्णपणे बदललेला होता. तिने गडक रंगाची साडी नेसली होती आणि डोळ्यात जाड काजर भरलं होतं. त्याने निरोप पाठवलाय. ती चहाचा घोट घेत म्हणाली, कोण सायली? तू शुद्धीवर आहेस का? त्याने मला अशुद्धीतून मुक्त केलंय. ते म्हणतात की आता तुझी पाळी आहे. तुझ्या मनातलं ओझं उतरवायची वेळ आली आहे. तिच्या आवाजात एक प्रकारची मोहिनी होती जी मला भुरळ पाडत होती. पण त्याचवेळी माझ्या लॅपटॉपवर एक ईमेल आला. अज्ञात पत्त्यावरून आलेला तो ईमेल उघडला आणि माझे हातपाय थरथरू लागले. त्यात काही फोटो होते. ते फोटो माझ्या आणि सायलीच्या खाजगी क्षणाचे नव्हते, तर मी गेल्या काही वर्षात केलेल्या जुन्या गुन्ह्याचे पुरावे होते, ज्याबद्दल सायलीला काहीच माहीत नव्हतं. 2 वर्षापूर्वी एका अपघातात माझ्या हातून एका तरुणाचा जीव गेला होता आणि मी ते प्रकरण पैशाच्या जोरावर दडपलं होतं. त्या मेलमध्ये लिहिलेलं होतं, कर्माचा हिशोब चुकता करावा लागतो. सायलीने तिची किंमत मोजली आहे. आता तुझी वेळ आहे. आता मला उमजलं होतं, ही केवळ फॅन्टसी किंवा अनुभव नव्हता. हा एक थंड डोक्याचा रचलेला एक कट होता. तो पहिलवान माणूस, सायलीचं वागणं आणि माझ्या जुन्या गुन्ह्याचा पुरावा, या सर्वांचा काहीतरी संबंध होता. सायलीने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. तिचे नख रुतत होती. घाबरू नकोस, ती कुजबुजली. त्यांनी सांगितलं की तू जर पोलिसाकडे गेलास तर ते माझ्यासोबत जे केलं आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल करतील. पण जर तू त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागलास तर आपण दोघंही मुक्त होऊ. मला काय करायचं आहे? मी थरथरते आवाज विचारलं. तिने कपाटातून एक छोटी काचेची बाटली काढली. उद्या शहराचा जो मोठा बिल्डर आहे त्याच्या जेवणात हे मिसळायचं आहे, बस एवढंच. माझ्या लक्षात आलं की मी आता एका मोठ्या क्राईम सिंडिकेटचा हिस्सा बनलो होतो. त्याने सायलीचा वापर करून मला आरी केलं होतं आणि आता ते माझ्याकडून खून करून घेणार होते. ठरवल्याप्रमाणे मी त्या बिल्डरच्या पार्टीत गेलो. खिशात ती विषाची बाटली होती. सायली माझ्यासोबत होती. ती आज खूप सुंदर दिसत होती. मी त्या बिल्डरच्या ड्रिंक्समध्ये विष मिसळणार इतक्यात एका व्यक्तीने माझा हात पकडला. मी वळून पाहिलं तर तोच झोपडीतला पहिलवान माणूस होता, पण आज त्याने महागडा सूट घातला होता. तो हसला आणि म्हणाला, घाई करू नकोस मित्रा, खेळ आता सुरू झाला आहे. त्याने मला बाजूला नेलं आणि एक धक्कादायक खुलासा केला. तुला वाटतंय की मी तुला परेशान करतोय? नाही, हा सगळा प्लॅन तुझी पत्नी सायली हिचा होता. तिला तुझा तो जुना गुन्हा आधीच माहिती होता. तिला तुझ्यापासून सुटका हवी होती आणि तुझी सगळी संपत्तीही. मी तर फक्त एक अभिनेता आहे जिला तिने हायर केलं होतं. माझा विश्वास बसत नव्हता. मी सायलीकडे पाहिलं. ती दुरून माझ्याकडे बघून हसत होती, पण त्या हास्यात प्रेम नव्हतं, तर एक भयानक सूड होता. पण खरा सस्पेन्स पुढे होता. त्या पैलवान माणसाने माझ्या कानात कुजबूज केली, पण सायलीला हे माहिती नाही की मी तिच्यासाठी नाही तर त्या मुलाच्या बापासाठी काम करतोय, ज्याचा तू 2 वर्षापूर्वी खून केला होतास. आणि आज त्या पार्टीत फक्त तूच नाहीस तर सायलीसुद्धा जिवंत बाहेर जाणार नाही. माझ्या हातातला ग्लास खाली पडला आणि फुटला. पार्टीतले दिवे अचानक बंद झाले. अंधारात फक्त सायलीचा ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. जेव्हा दिवे लागले तेव्हा तिथे ना पहिलवान होता ना सायली. तिथे फक्त एक पोलीस इन्स्पेक्टर उभा होता, ज्याच्या हातात माझ्या जुन्या गुन्ह्याची फाईल होती. मित्रांनो, तुम्हाला या कथेचा पुढचा भाग पाहायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या कमेंट्स जास्त आल्या तर या कथेचा पुढचा भाग लवकरच घेऊन येईल. धन्यवाद.